नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपला जोहार अकॅडमीमध्ये. आपण आज बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालय भरती. या भरतीमध्ये शिपाई, चालक, लिपिक हे सर्व पदांसाठी सर्वात महत्त्वाचे प्रश्न उत्तरे आपण आणलेले आहेत. मागील 2014 मध्ये झालेली भरतीमध्ये जे महत्त्वाचे प्रश्न विचारले होते ते आपण ॲड केलेले आहेत व तसेच चालू घडामोडीवर आधारित प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतले आहेत मित्रांनो. सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी कोणाचा राजीनामा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जातो? कोणाचा राजीनामा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जातो मित्रांनो? तर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री या दोन पद अधिकाऱ्यांचा राजीनामा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जातो मित्रांनो. आपला या प्रश्नाचा राईट आन्सर असणारे ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक कोणत्या ठिकाणी स्थित आहे? या प्रश्नामध्ये 2 प्रश्न बनतात मित्रांनो. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणजे यशवंतराव चव्हाण हे होते आणि या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे कराड. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक कराडमध्ये आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3. दुसरे महायुद्ध कोणत्या कालावधीत घडले होते? दुसरे महायुद्ध हे 1939 ते 45 या कालावधीमध्ये घडले होते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्या सामाजिक कार्यकर्त्याने हिंदू लेडी या टोपण नावाने लेखन करत होत्या? या प्रश्नामध्ये अजून एक प्रश्न बनतो मित्रांनो. हिंदू लेडी या टोपण नावाने कोणते लेखक ओळखले जात होते? तर हिंदू लेडी या टोपण नावाचे लेखक रमाबाई रानडे यांना ओळखले जात होते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्रातील 52 दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जात होते? किंवा 52 दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहराला ओळखले जाते? तर छत्रपती संभाजीनगर या शहराला 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 6. भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणतात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 7 बघूया. कोणत्या शहरात अलकनंदा व भागीरथी नद्या एकत्र येऊन गंगा नदीत रूपांतरित होतात? देवप्रयाग या शहरात अलकनंदा व भागीरथी नद्यांचा संगम होतो व त्याचे रूपांतर गंगा नदीत होतो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणत्या शहराला भारताचे व्याघ्र प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते? भारताचे व्याघ्र प्रवेशद्वार कोणत्या शहराला म्हणतात मित्रांनो? तर नागपूर या शहराला भारताचे व्याघ्र प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्रात सर्वात जास्त वन्यजीवन अभयारण्य कोणत्या विभागात आहेत? महाराष्ट्रामध्ये वन्यजीवन अभयारण्य हे सर्वात जास्त विदर्भ या विभागात आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 10 बघूया. मासा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. मासा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचे मित्रांनो. तर मासा याचा समानार्थी शब्द असणारे मीन. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 11. भारताचा प्रथम कृत्रिम उपग्रह कोणता आहे? भारताचा प्रथम कृत्रिम उपग्रह हा आर्यभट्ट आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणते शहर भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचा आन्सर जर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये सांगायचे. बघूया तुमचा किती अभ्यास झालेला आहे. प्रश्न क्रमांक 13 बघूया. महाराष्ट्राच्या विधान परिषदची सदस्य संख्या किती आहे?
महाराष्ट्राच्या विधान परिषदची सदस्य संख्या ही 78 आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14. पुणे हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या संगमावर वसलेले आहे? पुणे हे शहर मुळा व मुठा या नदीच्या संगमावर वसलेले आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 15. खालील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. योग्य शब्द निवडायला सांगितलंय मित्रांनो. जाणून घेण्याची इच्छा असणारा या शब्दाचा योग्य शब्द असणार आहे जिज्ञासू. जाणून घेण्याची इच्छा असणारा म्हणजे जिज्ञासू असतो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प हे कोयना जलविद्युत प्रकल्प आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 17. वैयक्तिक सत्याग्रह चळवळीतील दुसरे सत्याग्रही कोण होते? वैयक्तिक सत्याग्रहाचे चळवळीचे दुसरे सत्याग्रही हे पंडित जवाहरलाल नेहरू हे होते मित्रांनो. व वैयक्तिक सत्याग्रह चळवळीचे पहिले सत्याग्रही हे आचार्य विनोबा भावे हे होते मित्रांनो. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, नोट करून घ्यायचे. हा प्रश्न बऱ्याचदा पोलीस भरतीमध्ये व वनरक्षकमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 18 बघूया. प्रसिद्ध हिमालय पर्वतासाठी हिमालय हे नाव कोणत्या भाषेतून आले आहे मित्रांनो? जे हिमालय पर्वत आहे मित्रांनो त्याचे हिमालय नाव हे कोणत्या भाषेतून पडलेलं आहे? हिमालय हे नाव संस्कृत भाषेमधून आलेलं आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 19. सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आहे मित्रांनो? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 20. जायकवाडी येथील धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी कोणते नाव देण्यात आले आहे? शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. हा 3 ते 4 वेळा वनरक्षक या भरतीमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे. जायकवाडी येथील धरणाच्या जलाशयाला नाथसागर जलाशय या नावाने ओळखले जाते मित्रांनो, किंवा नाथसागर हा नाव देण्यात आलेला आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. असेच महत्त्वाचे टॉपिकवरती व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे व आपल्या मित्रांना शेअर करायचे मित्रांनो. आपण पोलीस भरती, वनरक्षक व इतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या भरतींवरती, महत्त्वाचे प्रश्नांवरती आपण व्हिडिओ आणत असतो. यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जोहार.